कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई, चहा घ्या, बरं वाटेल तुम्हाला। आई, आई, सॉरी आई, सॉरी ना, खरंच सॉरी आई। आई, मी खरंच मुद्दामून नाही केलं। मी ना बाबांसाठी सरप्राईजच प्लॅन करायला नको हवं होतं। मला खरंच माहित नव्हतं की आयुष्य आपल्या पुढे एवढं मोठं सरप्राईज मांडून ठेवेल। आई, ऐका ना, माझं चुकलं, माझं खरंच चुकलं, सॉरी आई। आई, बोला ना माझ्याशी, आई सॉरी। आई, तू चल बरं आतमध्ये, जरा जाऊन आराम कर, ये। आई, विद्युत, आपले काका आज आपल्यात नाहीये, या गोष्टींवरती विश्वासच बसत नाहीये। काकांच्या बाबतीत असं व्हायला नको होतं। काका वडिलांप्रमाणे होते रे मला। माझं तरी काय वेगळं आहे बाबा। बाबांनी माझ्यामध्ये आणि श्रेयसमध्ये कधीच फरक नाही केला। शिल्पीशी माझा डिवोर्स होऊन सुद्धा त्यांचं माझ्याशी वागणं कधीच बदललं नाही। बाबा त्यांनी माझ्यासाठी आणि ताईसाठी खूप केले। अरे लहानपणी खूप लाड करायचे ते माझे, अगदी श्रेयसप्रमाणे। श्रेयसला एखादी गोष्ट नवीन घेऊन आले ना ते, ती गोष्ट मला पण मिळायची। बाबा अरे बाबांबद्दल जितकं बोलू ना तितकं कमी आहे। पण काल जर का श्रेयस तर नागणी द्यायला वेळ पोहोचला नसतं ना, तर हे त्याला आयुष्यभर मनात टोचत राहिलं असतं। ते तर आहेच, पण बाबून मला एक गोष्ट कळत नाही, श्रेयस जिवंत आहे हे फक्त आपल्या घरातल्यांनाच माहित होते, मग ही गोष्ट पोलिसांपर्यंत कशी पोहोचली? विद्युत, आपण ह्या गोष्टीचा तपास नंतर करू। पण तू म्हणालास ना की श्रेयसला मी काही करून सोडून आणतो, प्लीज त्याला काही करून घेऊ नये, कारण की नंतरच्या सगळ्या विधींना तो असणं गरजेचं आहे। विद्युत बाबा आता काही झालं ना तरी श्रेयसला घेतल्याशिवाय मी परत नाही येणार। घरातला मुख्य माणूस जाण्यासारखी वाईट गोष्ट नाहीये। बाबा होते तेव्हा घराला एक वेगळं घर पण होतं, त्यांनी सगळ्यांना कसं घट्ट बांधून ठेवलं होतं। बाबा मला असं वाटतं की बाबांनंतर घराची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी। कोणीतरी म्हणजे वहिनीच, दुसरं कोण? कारण की काकानंतर हे सगळं वहिनीच करू शकतात, आणि काही लागलं तर आपण आहोतच ना। घराला बांधून ठेवण्याची पेशन्स आणि जुळवून घेण्याची वृत्ती ही फक्त वहिनीमध्येच आहे। श्रेयस, अरे तुझ्या बेटीच्या वडीलने मी गाईने निघाले, त्याने हट्टाने टॅक्सी करायला लावली, गाईत निघालो। माझ्याच मुळे यांचं मरण जवळ आलं रे, सगळ्याला मीच कारणीभूत आहे। बस बस, स्वतःला दोष देऊ नकोस का? जे व्हायचं होतं ते झालं, तुझ्यामुळे काही झालं। यासाठी सरप्राईज आहे, सरप्राईज।
हळू 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 हळू. थांब हा, थांब थांब थांब. 1 2 3 सरप्राईज. बाबा कुठे गेला होता तुम्ही? आम्ही किती मिस केलं तुम्हाला. बेटा मी सुद्धा तुम्हाला खूप मिस केलं, पण भावांचा नाईलाज होता ना, म्हणून त्यांना जावं लागलं. आता तुम्ही आम्हाला सोडून कुठेच जायचं नाही. कुठे नाही जाणार. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. ये बस इकडे. तू परत आलायस हाच मला आधार. आता याच आधारावर मला उरलेलं आयुष्य काढायचं, नाहीतर माझ्या जगण्याला काही अर्थच नाहीये रे. आई असं का बोलतेस? आम्ही सगळे आहोत. श्रेयस मला वचन दे, तू पुन्हा आम्हाला कधी सोडून जाणार नाहीस. आई मी वचन देतो, मी तुम्हाला सोडून कधीच कुठे जाणार नाही. आय प्रॉमिस. अश्विनी लहानपणी ना मी खूप मस्तीखोर होतो. शाळेत मारामाऱ्या, शेजारच्या पंप्याला तर खूप मारलाय मी अशी काही मस्ती केली ना की बाबा मला खूप मारायचे. इतकं मारायचे की पाठीवर अक्षरशः वळ उठायचे. मारायचे मला, पण लागायचं त्यांना. मी हट्टी, न बोलता न जेवता रडत रडत झोपून जायचो. मग तेही नाही जेवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलं का पाठीला तेल लावलेलं असायचं. मला वाटायचं आईने लावलंय. नंतर कळायचं बाबांनी लावलं. जोपर्यंत जखम बरी व्हायची नाही ना, रोज रात्री यायचे, रडायचे आणि पाठीला तेल लावायचे जखम बरी होईपर्यंत. असे असतात का ग सगळे वडील? बोलून नाही दाखवत पण खूप प्रेम करतात. माझे बाबा तर असे होते. खूप जीव होता त्यांचा माझ्यावर, पण गेले सोडून. गेले सोडून. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.